राज्यात कांदा दराचा मुद्दा तापला। नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी क्रांती महामोर्चा। कांद्याला प्रति किलो 25 रुपये दर आणि 15 रुपये अनुदान देण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सोलापुरात काँग्रेस आक्रमक। खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात रास्ता रोको। केंद्र राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सरकारचा कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा। नाफेडकडनं कांदा खरेदी दरात 345 रुपयांची वाढ। नाफेड आता 1580 प्रति क्विंटल दराने घेणार कांदा। वाढलेलं तापमान आणि इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईनं चटके। शेपू पालक जुडी 40 रुपयांना। फरसबीनं गाठला 200 रुपयांचा टप्पा। चांगला पाऊस पडेपर्यंत दर चढेच राहणार। दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शहांची घेतली भेट। सूत्रांची माहिती। भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळल्याची माहिती। विधान परिषद जागा वाटपाबाबत शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बवियाचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता। बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न। महायुतीतील विधान परिषदेचा तिढा आज सुटणार। वर्षावर महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक। एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित राहणार। शिवसेना नेते अर्जुन खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला। देवगिरी बंगल्यावर भेटीसाठी दाखल। मतदारसंघातल्या कामासंदर्भात भेट घेतल्याची खोतकरांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणात तिन्ही मनीषांच्या मालमत्तांची होणार चौकशी। पेपर फोडून मालमत्ता खरेदी केल्याचा संशय। सीबीआयकडनं तिघींच्या मालमत्तांची होणार चौकशी। भोंदू अशोक खरातची ईडी कोठडी आज संपणार। खरातला मुंबईतल्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार। खरातला पुन्हा ईडी कोठडी मिळणार का याकडे लक्ष। झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचं यंदा दुसरं वर्ष। मुंबईत पार पडणार दिमाखदार सोहळा। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव।